जय शिवराय. तुमच्यासाठी एक भन्नाट म्युझिकल नाटक घेऊन येतोय. स्टोरी शिवराज्याभिषेकाची. द किरण माने शो 24 डिसेंबर, 25 डिसेंबर, 26 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता गोविंदराव टेंबे नाट्यगृहात, देवल क्लबच्या. नक्की या, अजिबात विसरू नका. तलवारीच्या टोकावर जीव घेऊन महाराज आणि 18 पगड जातींचे मावळे लढले, पण राज्याभिषेकावेळी वाट्याला काय आलं? अपमान. होय, माझ्या राजाचा, माझ्या छत्रपतींचा अपमान. कसा छत्रपती झाला माझा राजा, कसा सिंहासनी बैसला. शिवबा कसा छत्रपती झाला माझा राजा, कसा सिंहासनी बैसला. कारण रंगभूमीच्या 100-150 वर्षाचा जो काही इतिहास असेल, त्या इतिहासात कधीही प्रेक्षकांसमोर आणली न गेलेली स्टोरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर तुम्ही नाटका सिनेमात काय बघता? शाहिस्ते खान, अफजल खानाचा वध, आग्र्याहून सुटका, पन्हाळगडाचा वेढा, याच स्टोऱ्या आणि 2-3 आणखीन स्टोऱ्या पराक्रमाच्या तुम्हाला पुन्हा 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 वर्षानुवर्ष नाटका सिनेमातून दाखवत आणले. पण याच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांचा समुद्रासारखा अथांग असा इतिहास आहे आणि छत्रपती शिवरायांची संवेदनशीलता त्यात आहे. छत्रपती शिवरायांचे विचार आहेत रयतेसाठीचे, ते कधीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कोणीच केलेला नाही. त्यातलीच एक स्टोरी आहे शिवराज्याभिषेकाची. शिवराज्याभिषेक म्हटलं की आपल्याला फक्त एक सोहळा दिसतो राज्याभिषेकाचा, जो वर्षानुवर्ष साजरा केला जातो. अनेक सिनेमांमध्ये फक्त सोहळा दिसलाय, पण राजांच्या मनात राज्याभिषेक करून घेण्याचा विचार का आला, मग तो व्यक्त केल्यानंतर काय काय अडचणी आल्या आणि मग त्यांनी राज्याभिषेक कसा करून घेतला, तो एक खूप मोठं नाट्य आहे. त्याच्यामागे खूप मोठी स्टोरी आहे, खूप गुड स्टोरी आहे, जी तुम्हाला अत्यंत मनोरंजक पद्धतीनं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहे, दाखवणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही 20-22 कलाकार आहोत. यातले सगळे कोल्हापुरातले 101 अस्सल हिरे आहेत. म्हणजे असे कलाकार मुंबई पुण्याच्या कलाकारांना पण टफ फाईट देतील असे एक एक गायक, वादक, संगीतकार आहेत. संगीतकार कोल्हापुरातला संगीतकार ऋषिकेश देशमाने याने ही गाणी कंपोज केलेली आहेत. नव्यानं आम्ही ती गाणी लिहून घेतलेली आहेत. नव्यानं छत्रपती शिवरायांवरची अशी गाणी तुम्ही कधीही ऐकली नसतील, अशी गाणी त्याचा सगळा ग्रुप आहे जो त्यांनी गाणी कंपोज केली आहेत. सगळे कोल्हापूरच्या आसपासचे किंवा या पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातली मातीतली आपली पोरं आहेत, आपल्या रयतेची लेकरं आहेत आणि अतिशय गुणवान पोर. आम्ही एक एक हिरा असा शोधलेला आहे. म्हणजे शाहीर पृथ्वीराज माळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते शाहीर पृथ्वीराज माळी यात आहे. सूरज कांबळे नावाचा बावड्याजवळचं टिटवे नावाचं गाव आहे, तिथला छोट्या गावातला पोरगा आहे. कोल्हापुरातला सुमंत आहे. हुपरीच्या 2 मुली आहेत, अश्विनी, रोहिणी. साताऱ्याची मुलगी आहे समीक्षा. अनेक मी प्रत्येकाचं नाव घेत बसत नाही, पण सातारा, सांगली, मिरज, वाई, कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या आसपासची गावं, इथली सगळी अत्यंत टॅलेंटेड मुलं आहेत, जी या प्रयोगानंतर स्टोरी शिवराज्याभिषेकाची नाटके रंगमंचावर आल्यानंतर महाराष्ट्र गाजवणार आहेत. आणि महाराष्ट्राच्या काळजात वर्षानुवर्ष आयुष्यभर राहतील, लक्षात राहतील, मनामेंदूत घुमत राहतील अशी गाणी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि एक जबरदस्त स्टोरी ऐकायला तुम्हाला मिळणार आहे. एक ऐतिहासिक घटना आहे ही, कारण रंगभूमीच्या इतिहासात कधी न आलेला विषय आम्ही छत्रपती शिवरायांचा तुमच्या समोर आणतोय. दुसरी गोष्ट म्हणजे असा एक फॉर्म आहे नाटकातला की जो पहिल्यांदा इन्व्हेंट केला गेलाय. पहिल्यांदा तो फॉर्म रंगभूमीवर येतोय स्टोरी टेलिंगचा. तर तो फॉर्म पहिल्यांदा येतो. इतिहासकार इंद्रजित सावंत सर कोल्हापुरातले, त्यांच्या दुर्बिणीतून बघितलेली ही स्टोरी आहे. त्यामुळे इतिहासातली सगळी तथ्य पुरावे सोबत घेऊन आम्ही तुम्हाला ही स्टोरी ऐकवतोय. पहिल्यांदा रंगभूमीवर असं घडतंय की इतिहास तुम्हाला ऐकवला जाणार आहे आणि त्यावेळी बरोबर तुम्हाला तथ्य वाचून दाखवली जाणार आहेत स्टेजवरून. तुम्हाला त्या काळातले संदर्भ वाचून दाखवले जाणार आहे स्टेजवरून. हे पहिल्यांदा घडतंय. आत्तापर्यंत काय व्हायचं, छत्रपती शिवरायांची स्टोरी म्हटली की लिबर्टी घेऊन कसं व्हायचं, इंद्रजित सावंत सरच म्हणतात, इतिहासकार इंद्रजित सावंत सर काय म्हणतात की नाटकं सिनेमे आले की 5% खरा तथ्यांश असतो त्या इतिहासामध्ये आणि 95% लिबर्टीच्या नावाखाली अनेक ड्रामा घुसरलेला असतो, अनेक काहीतरी वेगळ्याच गोष्टी घुसरलेल्या असतात लिबर्टीच्या नावाखाली, जेणेकरून ते व्यक्तिमत्व खुजवायला लागतं. ते व्यक्तिमत्व महान व्यक्तिमत्व आहे. ते जर तुम्हाला पुरेपूर तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी तथ्यांश खूप पाहिजे. आपण आत्ता आमची रिहर्सल बघितल्यानंतर इंद्रजित सावंत सर म्हणाले की यात 95% सत्य आहे या नाटकात, 5% लिबर्टी घेतली, ज्या लिबर्टीतून कोणालाही काही हार्म नाही.
कुठलाही जातीय तेढ, धार्मिक तेढ पसरवली जाणार नाही, प्रेमच पसरवलं जाईल पसरवलं तर. एवढी लिबर्टी आम्ही घेतलेली आहे. बाकी जो आहे ते सत्य आहे, परखड सत्य आहे. ते कोणाला टोचलं तर टोचू द्यात, पण ते सत्य आहे. सत्य बोलायला कोणाला घाबरायचं. आणि आम्ही इथं सत्य मांडतोय. आणि छत्रपती शिवरायांचा सत्य इतिहास सांगणारं पहिलं नाटक रंगभूमीवरचं आम्ही सगळे करतोय. याचा अभिमान सगळ्या कलाकारांना आहे. आणि तुम्ही बघा, फक्त 101 कलाकार आहेत, त्या कलाकारांची कला बघा, जी आता महाराष्ट्र गाजवणं, महाराष्ट्रच नाही, आम्ही देश विदेशात सुद्धा जाणार आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन याचे प्रयोग करणार आहे. कारण राजांचा खरा इतिहास आता लोकांसमोर आला पाहिजे आणि लोकांच्या धडावर स्वतःचंच मस्तक राहिलं पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आता यानंतर द किरण माने शो आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बिणीतून इतिहासातल्या अनेक गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत, ज्या आजपर्यंत दडपल्या गेल्यात, ज्या आजपर्यंत लपवल्या गेल्यात, ज्याची कारणं कोणालाच माहित नाहीत का लपवल्या गेल्यात, पण त्या समोर आल्या पाहिजेत. शिवराय, तुम्ही जिरे टोपा शिवायचे शिवराय कधी बघितलेत का विचार करताना? ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळतील. तलवारी शिवायचे शिवराय तुम्ही कधी बघितलेत का? ते तुम्हाला या नाटकात बघायला मिळतील. शिवराय विचार करत बसलेत, इमोशनल झालेत, एखाद्या संकटावर कशी मात करायची याचा विचार करतायत. असे शिवराय आपल्याला कधीच बघायला मिळाले नाहीत. काय आयुष्यात तलवार घेऊन लढतायत आणि कोथळा बाहेर काढतायत, असे शिवराय आपण बघितलेले आहेत. आणि ते सुद्धा महान आहेत शिवराय. पण हे सुद्धा शिवराय जे आहेत ते संवेदनशील आहेत, विचारी आहेत, भावनिक आहेत आणि रयतेसाठी काहीतरी त्यांनी एक विचार करून ठेवला आहे. जो विचार, जो महाराष्ट्र धर्माचा विचार असेल, महाराष्ट्र धर्म म्हणजे काय ते कळेल आपल्याला. अनेक गोष्टी तुम्हाला नव्यानं उलगडणार आहेत आणि त्याची सुरुवात आम्ही राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतून करतोय, करवी नगरीत करतोय. आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण सत्यशोधनाची परंपरा जी आहे ना, हे नाटक सत्यशोधन करतं. आणि ही परंपरा महात्मा फुलेंनी सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, शिवजयंती सुरू केली. आणि ती सत्यशोधनाची परंपरा नंतर राजर्षी शाहू महाराजांनी चालवली, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आली. त्यानंतर डॉक्टर आ साळुंखेंसारखे आमचे काही मार्गदर्शक गुरु असतील, त्यांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलं. आणि मी आणि इंद्रजित सावंत सर यांनी मिळून ही सत्यशोधनाची परंपरा आम्ही नाटकात आणली कलाकारांनी. आणि आम्ही सगळे कलाकार एकत्र येऊन, मी असेल, ऋषिकेश देशमाने आहे, श्रीनाथ म्हात्रे आहे, शाहीर पृथ्वीराज माळे आहे, सूरज कांबळे आहे, सुमंत कुलकर्णी आहे, अश्विनी रोहिणी तेली, समीक्षा जाधव, कौस्तुभ शिंदे, प्रतीक, श्रुती, अनेक अनेक अनेक, आता काही नावं राहून जातील माझ्याकडून. इतकी नावं आहेत ना, इतकी नावं आहेत की त्या प्रत्येकाची, आणि त्या प्रत्येकाचं नाव इतिहासात कोरलं जाणार आहे. रंगभूमीच्या इतिहासात प्रत्येकाचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं जाणार आहे. कारण या लोकांनी खरा राज्याभिषेक लोकांपर्यंत पोहोचवला आणि तोही मनोरंजक पद्धतीनं. त्यामुळे तुम्ही 24, 25, 26 डिसेंबरला गोविंदराव टेंबे नाट्यगृहात, देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे नाट्यगृहात 24, 25, 26 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता नक्की या. गर्दी करा, भरभरून या नाटकाला प्रतिसाद द्या. तुम्ही एकदा या, प्रतिसाद तुम्ही आपोआप देणार आहे हे मला माहिती, माझी खात्री आहे. तुम्ही फक्त या आणि हे नाटक बघा. जय शिवराय, जय भीम.